नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहोत कुंडमाळा येथे। तर हे आहे तळेगाव दाभाडेच्या जवळ। तर चला तर मग एक्सप्लोर करूयात पूर्ण आजूबाजूचा परिसर आणि कसं कसं आहे काय काय हे पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच। चला तर मग बघूयात। जर तुम्हाला कुंडमाळा येथे यायचं असेल तर कुंडमाळ्याजवळच आहे एक बेगडेवाडी रेल्वे स्टेशन। तर तुम्ही पुण्याजवळून बेगडेवाडी स्टेशनवर येऊ शकता आणि बेगडेवाडी स्टेशनपासून कुंडमाळा हे जवळपास 2 ते 3 किलोमीटर आहे। आणि तुम्हाला बाय रोड जर यायचं असेल तर मुंबई पुणे महामार्गावरून तळेगाव दाभाडेजवळून तुम्ही कुंडमाळ्याला येऊ शकता। तर पुण्यापासून कुंडमाळा हे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे तुम्ही जवळपास 40 ते 45 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचू शकता। तर हा एरिया आर्मी प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे या ठिकाणी ब्रिजच्या ह्या साईडला व्हिडिओ किंवा फोटो करणं अलाउड नव्हतं। नदीवर एक छोटा पूल बांधण्यात आला आहे, त्यावरून जेमतेम लोक किंवा एक 2 व्हीलर जाईल एवढाच हा पूल बांधण्यात आला आहे। तर ब्रिजच्या वरतून जेव्हा आपण साईडला बघतो तर दोघी साईडने अशा प्रकारे छान असा वॉटरफॉल वाहताना आपल्याला दिसतो। तर हेच पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं तेव्हा यापेक्षाही खूप छान वाटतं। तर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये 1 डे ट्रिप वॉटरफॉलसाठी जर करणार असाल तर या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट करा। तर या ठिकाणी जे कुंडदेवी मातेचं मंदिर आहे तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसून सुद्धा या ठिकाणी घालवला। जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी गेलात तर या ठिकाणी खूप जास्त गर्दी तुम्हाला बघायला मिळेल, कारण की जो नदीचा प्रवाह असतो तर तो खूप जास्त असतो आणि खूप छान असं वॉटरफॉल खूप प्रमाणात असतं, कारण की आता सुद्धा इथं खूप छान वाटत होतं आणि हे जे पाणी आहे तर ते खूप छान थंडगार असं होतं। सोबतच तुम्ही फ्रेंड्ससोबत इथे 1 दिवसासाठी ट्रिपसुद्धा छान अशी प्लॅन करू शकता आणि खूप दिवसभर असा एन्जॉयसुद्धा करू शकता। आणि यावरतून जे आहे तर या ठिकाणाहून 4 व्हीलर गाड्यासुद्धा जात होत्यात, कारण की तो पूल आहे तर त्यावरून फक्त 2 व्हीलर किंवा माणसं जाऊ शकतात एवढाच तो पूल बांधण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणाहून सुद्धा अशा प्रकारे गाड्या जात होत्या आणि हे पाणी खूप जास्त थंडगार असं होतं आणि खूप मस्त वाटत होतं। त्यामुळे आम्ही सुद्धा असे छान पाय त्यामध्ये टाकून बसलो होतो आणि खूप मस्त वाटत होतं। तर ह्या कुंडमाळा गावामधून ही इंद्रायणी नदी वाहते आणि ह्या इंद्रायणी नदीला पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी येतं आणि मग इथं वातावरण खूप छान असं बनतं आणि इथं खूप जास्त गर्दीसुद्धा होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मस्त असं वातावरण आहे। जरी आता उन्हाळा सुरू झालाय तरी सुद्धा इथं खूप छान वाटत होतं। तर या ठिकाणी अशा प्रकारे रांजण खळगे तयार झालेले आहेत। तर हे रांजण खळगे दगडकोटे व खडक यांच्या होणाऱ्या घर्षणाने मृदू खडकांची झीज होते आणि कठीण भाग तसाच राहतो, म्हणजेच कठीण खडकांचा भाग तसाच राहतो आणि खडकावरील खोलगट भागात दगडकोटे अडकतात आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगडकोटे या भागात गोल गोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खडकांमध्ये रूपांतर होते। तर अशा प्रकारे इथे हे रांजण खडके तयार झालेले आहेत।
डिटेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.